स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सरौली में कांग्रेस थाने जिला अध्यक्ष माननीय श्री दयानंद चुर्गे साहब के परिवार द्वारा इस साल जो है संकष्ट चतुर्थी निमित्त हरिपाठ कीर्तन भजन का आरती का आयोजन। हम आपको बता दें कि हर महीना पड़ने वाला संकष्ट चतुर्थी जो है सरौली गांव में पूरे गांव के जो लोग हैं हर महीने में अपने अपने घर पे जैसे संकष्टी चतुर्थी मनाते हैं, जो कि हर घर से गुजरते हुए समझिए कि हर महीना में संकष्ट चतुर्थी आता ही आता है। तो हर घर में एक एक करके लोग अपने अपने घर पे बनाते हैं। तो 5 साल के बाद प्रियंका दयानंद चुर्गे मैडम, दयानंद चुर्गे दादा, वीरेंद्र भाऊ के घर पे जो है नंबर आया है। तो शिव मंदिर पर आप देख सकते हैं कि जितेंद्र महाराज द्वारा बहुत ही खूबसूरत संकष्टी चतुर्थी पे कथा आप सुन रहे हैं। तो इस अवसर पर महाप्रसाद का भी चुर्गे परिवार द्वारा व्यवस्था किया गया था, जो आप हमारे चैनल के माध्यम से सुन रहे हैं। सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे ज्यांच्याकरवी सेवा प्राप्त झाली ते आपल्या सर्वांचे आदरणीय असणारे असे माननीय श्री दयानंद साहेब चोरगे, त्याचप्रमाणे त्यांच्या सौ प्रियंकाताई चोरगे, त्याचप्रमाणे वीरेन भाऊ चोरगे आणि विराज भाऊ चोरगे यांच्याकरवी सेवा मला प्राप्त झालेली आहे। तसं मी ताईंनी मला हे आमंत्रण आळंदीलाच दिलं होतं, पण ताईंना मी सांगितलं होतं की ताई तारीख माझी काही खाली नाही, परंतु 9 ते 11 कीर्तन जून आंदोलन आहे सप्त्यातलं। तर ताई म्हणजे तुमची सेवा पाहिजे आम्हाला, म्हणजे 6:30 ते 8:30 असं जर होत असेल तर आपण करूया। आणि ताईंनी सांगितलं की मी मंडळीला सांगतो की 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये सेवा करू। आणि ताईंच्या प्रेमाने तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। कारण मागील चतुर्थीला मला वाटतं प्रशांतचं लग्न झालं होतं आणि ती चतुर्थी होती, त्यावेळेस बरोबर मला सेवा मिळाली होती आणि मला त्या दिवशीचा शब्द अजून आठवतोय। त्याचं कारण असं, मी ताईंकडे गेलो होतो आणि आईंच्या तोंडातला शब्द होता, महाराज 5 वर्षानंतर चतुर्थी आहे, कोणाला तरी भेटते एकाला, आमची जर चतुर्थी आली ना तर आम्ही तुम्हाला सेवा सांगू। आता त्यांच्या मनात होतं की नाही माहिती नाही, पण गणपतीने तो शब्द ऐकला होता, विठ्ठला विठ्ठला। सेवेसाठी उपस्थित आहे। वेळ आधीच झालेला आहे, अधिक वेळ न घेता बरोबर गणपतीचं थोडं चिंतन करू आणि आपण अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये काही विशेष 5 देवता मानलेले आहेत। नंबर 1 गणपती, नंबर 2 विष्णू, नंबर 3 शंकर, नंबर 4 सूर्य आणि नंबर 5 शक्ती। या 5ही देवता मुख्य मानल्या जातात। या 5 देवतांची भक्ती करणारा जो आहे त्याला 5 नाव आहेत। नंबर 1 गणपतीची भक्ती करणारा त्याला गणपती असं म्हणतात। विष्णूची सेवा करणारे त्यांना वैष्णव असं म्हणतात। शंकराची सेवा करणारे त्यांना शैव असं म्हणतात। सूर्याची सेवा करणाऱ्यांना शाक्त असे म्हणतात आणि शक्तीची उपासना करणाऱ्यांना शैव असं म्हणतात। असे प्रत्येकाला शक्त असं, सूर्याला सौर्य, अशी प्रत्येकाला वेगळी वेगळी नाव आहे। आणि त्याच्यामध्ये विशेषत्वाने गणपतीची सेवा ही करावी लागते। का करावी लागते? आरंभाला त्या गणपतीची सेवा आपल्याला नित्य सदैव करावी लागते। कारण गणपती बाप्पाच्या आरतीत तसं वर्णन आहे, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नोरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सुख करता दुःख हरता, भगवान परमात्मा सुख करताय म्हणजे सुख देतो, दुःखाचं हरण करतो। सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नोरवी, आणि नोरवी शब्द घ्यावा लागतो आणि त्याची संधी करावी लागते। वार्ता विघ्नाची
नुरवी शब्दातला न घ्यायचा आणि उर्वी. जो विघ्नाची वार्ताच उरू देत नाही त्याला गणपती बाप्पा असं म्हणतात. मग अशी असणारी गणपती बाप्पा ही देवता मुळात कशी आहे, तर ही मुळात गणपती बाप्पा देवता अशी आहे, तिला शब्द आहे सुख करता दुःख हरता. दुःख हरता जरी शब्द असला तरी ती देवता अशी आहे विघ्न करता आहे. म्हणजे गणपती बाप्पा ही विघ्न करता देवता आहेत मुळात, परंतु तिचं आरंभाला पूजन केलं की विघ्न करता असणारी देवता ती विघ्न हरता होते. विठ्ठला गणपती बाप्पाचं वर्णन 4 युगामध्ये केलेलं आहे. नंबर 1 कृतयुगामध्ये गणपती बाप्पाचं वर्णन आलं. नंबर 2 त्रेतायुगामध्ये गणपती बाप्पाचं वर्णन आलं. नंबर 3 द्वापार युगामध्ये गणपतीचं वर्णन आलं. आणि नंबर 4 कलियुगामध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं वर्णन आलेलं आहे. 4 युगामध्ये या गणपतीची मूर्ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. नंबर 1 कृतयुगाचा जर विचार करून गेलो तर कृतयुगामध्ये गणपती बाप्पाची देवता मूर्ती आहे, पण त्या मूर्तीला 10 हात आहेत. आता सुख प्राप्त म्हणत आणि विचारलं आता सांग साखर किती गोड आहे, त्याला सांगता येईल का? अनुभव घ्यावा लागेल. लोकांनी विचारलं का वारीला गेले होते? हो वारीला गेले. मग सांगा वारीमध्ये तुम्हाला किती किलो आनंद झाला? आनंदाचा किलो सांगता येतो का महाराज? जसं साखरेची गोडी तिचा अनुभव घ्यावा लागतो, वारीच्या आनंदाचा जसा प्रत्येकाला आमच्या जीवनातील काले नरेनायाचा संग पळाले उद्वेग सांगोरिया ज्ञानेश्वर माऊली. मासिक उत्सव या मंदिरामध्ये दरवर्षी संपन्न होतोय, दर महिन्याला संपन्न होतोय. आणि एक चतुर्थी माननीय श्री ताई चोरघे वीरेन भाऊ जानेवारी आपला धर्म आपल्या वस्तू आपल्याला टिकून राहिल्या पाहिजेत याच्यासाठी बाबांचा अंतःकरणामधून त्या ठिकाणी उत्सव असतो. त्याही म्हणून बाबा आमंत्रण आम्ही सर्वच मंडप कलाकार मंडळींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आमचे बळीराम बाबा वेडेकरी या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार उत्तम व्यक्ती असे आमचे बाळाराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अविनाश महाराज आहेत, आमचे गुरुनाथ महाराज आहेत, आमचे सदानंद महाराज आहेत, त्याप्रमाणे आमचे उगवकर आराध्याचे योगेश महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच आमचे आषाढी वारीची वारकरी टाळकरी वर्ग सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आता ज्यांच्या घरी फार सुंदर अशा प्रकारे शिव महापुराण कथा संपन्न झाली असे नाव विद्याधर दादा त्यांचे शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थ मंडळ विनम्र अभिवादन करतो. आणि दहा सर्व बदाणी कशी मा कशी दुःख आपल्या कोणाच्या वाटेला दुःख येऊ, प्रत्येक जण निरोगी राहू, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहिल्यामुळं हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि कीर्तन वाटपुष्प सेवेला बरोबर वेळेत पूर्ण विराम, कारण मला 9 ते 11 जून Jai
नमस्कार पतवली की नाही